नमस्कार. आज आपण शिल्लक राहिलेल्या कणकेपासून अशी भन्नाट रेसिपी बनवणार आहोत, जी मुलांना फार आवडेल आणि अगदी पटकन बनणारी आहे. तर इथे मी रात्रीचं शिल्लक राहिलेलं कणिक घेतलेलं आहे. तुम्ही ताज्या कणकेपासून देखील ही रेसिपी बनवू शकता. जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. आता या कणकेमधलं थोडंसं कणिक घेऊयात आणि याचा या पद्धतीने गोळा बनवून घेऊयात. आता या गोळ्याला थोडंसं आपण सुकं पीठ लावून घेऊयात आणि जसं चपाती किंवा पोळी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पातळ असं लाटून घ्यायचं आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही मी कशा पद्धतीने हे लाटून घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने लाटून घ्या. आता ही बनवलेली पोळी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि याच पद्धतीने आपल्याला आता दुसरी पोळी बनवून घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे मी आणखीन एक कणकेचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि तो देखील लाटून घेतलेला आहे. आता यावरती इथे मी 1 चमचा शेजवान चटणी लावून घेत आहे. तुम्ही त्याऐवजी पिझ्झा सॉस देखील लावू शकता. आता व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतल्यानंतर यावरती मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहे आणि तो देखील व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेऊयात. त्याचसोबत इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घेत आहे, ती देखील यावरती टाकून घेऊयात. तुम्ही यावरती तुमच्या आवडत्या भाज्या टाकून घेऊ शकता, जसे की स्वीट कॉर्न देखील तुम्ही उकडून यामध्ये टाकून घेऊ शकता. आता इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेत आहे. आता यानंतर आपण इथे एक चमचा ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत. तर इथे आपण पिझ्झाच्या फ्लेवरचा पिझ्झा पराठा बनवणार आहोत. अगदी झटकीपट बनतो, जास्त वेळ लागणार नाही, कमी वेळेत आपण मस्त असं चवीचा पिझ्झा पराठा बनवणार आहोत. आता इथे मी दुसरी पोळी घेतलेली आहे, त्यावरती टोमॅटो सॉस लावून घेऊयात. व्यवस्थित असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि ज्या पोळीवरती आपण व्हेजेस टाकून घेतलेले होते त्याच्यावरती थोडंसं चीज टाकून घेऊयात. तर इथे मी मोझरेला चीज वापरलेला आहे. तुम्ही चीज क्यूब देखील खिसून टाकू शकता आणि त्यानंतर जे आपण सॉस लावून ठेवलेली पोळी होती ती पोळी यावरती व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे. अलगद हाताने व्यवस्थित अशी एकमेकाच्या काठावरती चिकटतील या पद्धतीने आपल्याला या पोळ्या ठेवून घ्यायच्या आहेत. पोळ्या जास्त जाडसर लाटू नका, अगदी पातळ लाटा, जास्त पातळही नाही. आणि अशा पद्धतीने काठोकाठ आपल्याला हे चिटकवून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता मी हे चिटकवून घेतलेलं आहे. आता यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजण्यासाठी मी गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला होता. त्यावरती हा पराठा टाकून घ्यायचा आहे, पण त्याआधी आपण थोडंसं तेल किंवा बटर लावून घेऊयात आणि हा पराठा टाकून घेऊयात. आता मध्यम आचेवरती 2 मिनिटे आपल्याला खालच्या बाजूने शेकून घ्यायचं आहे. 2 मिनिटे खालच्या बाजूने शेकून घेतल्यानंतर याची साईड आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. पण त्याआधी तुम्ही याचे काठी व्यवस्थित चिकटलेले आहेत की नाहीत हे नक्कीच पाहून घ्या आणि चिकटले नसतील तर व्यवस्थित चिटकवून घ्या. आता आपण हे फ्लिप करून घेऊयात. तर अलगद हाताने फ्लिप करून घ्यायचं आहे आणि आता वरून थोडंसं बटर किंवा तेल लावून छान असं दोन्ही बाजूंनी खमंग आणि खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मध्यम आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे, मोठ्या आचेवरती भाजू नका, नाही तर हे वरून करपेल आणि आतून कच्चे राहील. तर मी मध्यम आचेवरतीच दोन्ही बाजूंनी तेल बटर लावून छान खमंग आणि खरपूस हे भाजून घेतलेला आहे. तर बघू शकता मस्त असा आपला हा पराठा भाजून तयार झालेला आहे. अगदी 5 मिनिटाच्या आत पिझ्झा फ्लेवरचा पराठा बनून तयार होतो. याला मी कट करून देखील घेतलेला आहे, पिझ्झासारखंच कट करून घेतलेला आहे. मुलांना तर इतकं पसंत येतो. तर अगदी 5 मिनिटात तुम्ही मुलांच्या आवडीचा नाश्ता बनवू शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका. रेसिपी जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.